राजा मुद्दामच विवानला डिवचतो की ए भावा, अरे तू ना चुकीच्या रस्त्याने घुसलाय, नाही म्हणजे जर पब्लिकला कळलं ना तर जोड्याने तुडवल. विवानला हे सहन होत नाही. तो पुन्हा राजाचे कॉलर पकडतो. राजा महेशला समजावतो की साहेब, यांनी पुन्हा गच्ची पकडून लय वाईट केले. तुम्ही इथले लोकल दिसताय म्हणून सांगतोय, याचे परिणाम लय वाईट होतील. महेश कसाबसा समजावून विवानला थांबवतो. विवान तो ड्रायव्हर आहे, त्याच्या उगाचच नादी लागू नकोस. पण जास्त मस्ती तर विवानलाच आहे. तो राजालाच धमकावतो की याला मस्ती बघितले का? अरे कॅबवाल्याला मी चांगलाच ओळखतो. पोलिसांना बोलवलं 4-5 फटके पडले का सरळ होतात ही लोक. त्यावर राजाही धमकावतो. राजाही घाबरत नाही विवानच्या धमक्यांना. तो सांगतो की ठीक आहे, बोलव पोलीस, आत्ताच्या आत्ता पोलीस बोलव. विवान महेशला म्हणतो की बघितले का या कॅबवाल्याची मस्ती. आता विवानची आईही चवताळते. एकदा का पोलीस बोलवले आणि फटके पडले ना की हा ड्रायव्हर सरळ होईल. पण अवनी तिची बुद्धी ठिकाणावर आणते की कशाला पोलीस बोलवायचे आहेत. पोलीस बोलवले ना आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. एकतर आपण नो एंट्रीतून घुसतोय. विवानच्या आईची घाबरकुंडी उडते. ती विचारते की असं झालं का, आणि ते पटकन गाडीच्या खालती उतरते. आता तिच्यासोबत स्वाती अवनी दोघेही उतरतात. आता विवानची आई विवानची समजूत घालते की विवान हे बघ, मॅटर संपविते आणि चल बस पटकन गाडीत. तेव्हा विवान तिलाच धमकावतो, तटावतो की आई तू गुपचूप गाडीत बस, याला ना मी बघतो आता. महेशही समजूत घालतो की विवान हे बघ, उगाचच मॅटर आपल्याला वाढवायचा नाही आहे. पोलिसांचं झंझट नको, शांतपणे आपण आपल्या घरी जाऊयात. काय आहे, आपल्यासोबत लेडीज आहेत, प्लीज समजून घे. तेव्हा कुठे विवान शांत होतो. त्यावर राजा डिवचतो त्याला की तेच म्हटलं साहेब, समजावं तुमच्या टॉम्याला, आणि जर ऐकत नसेल ना तर घरी बांधून ठेवा. आता मात्र विवान चवताळून उठतो आणि पुन्हा राजाचे कॉलर पकडतो. राजाच्या सोबत जो त्याचा कस्टमर असतो त्याला राजा सांगतो, दादा तुम्ही ना दुसरी गाडी बघा, आता हा मॅटर क्लोज केल्यानंतरच मी परत येतो. परत कच्ची पकडली नसाल्या तू. आणि राजा आता त्याला फोडणार इतक्यात अवनीच मध्ये येते. थांबा. अवनीचा आवाज ऐकताच राजा भानावर येतो. एकटक तिच्याकडे पाहत राहतो, कारण दुसऱ्यांदा त्याने अवनीला बघितलेलं असतं. प्लीज 2 मिनटं थांबा, अवनी रिक्वेस्ट करते. अवनी विवानला फटकारते की विवान चूक आपली होती, आपण चुकीच्या रस्त्याने घुसलो होतो, आणि राजाची ती माफी मागते. राजा आता फुलटू लट्टू होतो अवनीवरती, कारण त्याला अवनीची मंदिरातली भेट आठवते. मंदिरात भेटलेली अवनी, प्रसाद वाटणारी अवनी, अचानक राजाच्या गाडीसमोर येऊन कान पकडून त्याची माफी मागणारी अवनी. सुंदर, सोज्वळ, निरागस, आणि पुन्हा तिच्याशी त्याची भेट झाली. अवनीच्या मागे पाणीपुरीचा गाडा असतो, त्याच्यावरती देवी आईचा फोटो पाहून राजा मनातच आभार मानतो की पुन्हा तू आमची भेट घडवून आणलीत ना, आणि तो नमस्कारसुद्धा करतो. इकडे यशोदाला पोरीने होकार दिलेला असतो, पण एक अडचण आहे. आता पाहुणे घर बघायला येणार. तेव्हा अण्णा तर म्हणतात की जाऊ देत, आता हे लग्न काय होत नसते. काळे मामा वचकतात की बापच आहे ना तुमचा हा. त्यावर पाण्या म्हणतो की काय अफवा आहे, नाही म्हणजे आम्हीच खाऊ पिऊ घालून मोठं केलं आहे ना. काळे मामा सांगतात की काय आहे, मुलीकडचे येणाऱ्यात म्हणजे घर जरा चांगलं स्वच्छ करावं लागेल. पण अण्णांची एकच अट, घर आहे तसंच राहणार, मुलगी येऊन बघून जाऊ देत. लग्न ठरलं तर ठरलं, नाही तर बघू पुढचं पुढे. त्यावर धन्या त्यांच्यावरती वचकतो की बघू काय बघू, तांगड्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पोरीचा होकार आलाय. यशोदा एक थालीपीठ घेऊन येतो काळेमामांसाठी, पण ते पण त्यांच्याकडून हिसकावून अन्नच खातो. काळेमामा म्हणतात की काय माणूस आहे राव, आणि ते निघून जाणार. ते आधी यशोदाला समजावतात की घराची डागडुजी करून घ्या, त्यानंतर मला सांगा, मी मुलीकडच्यांना घेऊन येतो. पण तीच तर मोठी अडचण आहे ना. सुरुवातीने स्टे ऑर्डर आणले, त्या घराला रंगरंगोटी डागडुजी काहीही करू शकत नाही तांगड कुटुंब. यशोदा विचार करतो की जसं मुलीकडच्यांना मी पसंत आलो तसंच हा घर पण पसंत पडायला पाहिजे ना, म्हणजे रंगरंगोटी डागडुजी सगळं काही करायला पाहिजे. त्यावर धान्या त्याला चिडवतो की म्हणजे तुला बी मुलगी पसंत आहे ना. इतक्यातच अण्णा पुन्हा नाट लावतात की तुमची ती चुलो आत्या या घराकडं डोळं लावूनच बसली असणार आहे, मग या घराची रंगरंगोटी आणि डागडुजी करायची कशी. आता ही पण मोठी अडचण आहे.
इकडे मोठा राडा झालेला असतो. आता अवनी विवानला डायरेक्ट राजाची माफी मागून हा विषय संपवायला सांगते. पण विवानला माझंही भरपूर आहे. नाही म्हणजे ही गोष्ट त्याच्या इगोवर येते. इतक्या सगळ्या लोकात हा राजाची माफी मागणार. तो म्हणतो की माय फूट, माझ्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स आहे, कळलं? आता काय संबंध त्याचा? याला जिथे तिथे इगो का आड आणायचा असतो? त्यावर अवनी त्याला खरी खोटी सुनावते. हो का, पण इंटरनॅशनल लायसन्स असूनही काय उपयोग? नाही म्हणजे जिथे कुठलाही देश झाला तरी नो एंट्री ते नो एंट्रीच असते. आणि इथे तू नो एंट्रीमध्ये स्वतः गाडी घातलीस. चूक तुझे, तू माफी माग. त्यावर बाकीचे सगळेच जण आता विवानवरती हसत सुटतात. विवान चवताळतो आणि अवनीला तो ताकीद देतो की हे बघ, गप्प बस आणि जाऊन गाडीत बस. त्यावर अवनीसुद्धा त्याला करारा जबाब देते की ती गप्पही बसणार नाही आणि गाडीतही बसणार नाही. शांत बसायची गरज मला नाही, विवान शांत बसायची गरज तुला आहे. त्यामुळे गुपचूप त्याची माफी माग. आधी कॉलर तू पकडली होतीस ना त्याची. आता हेही विवानच्या युगोवर येतं. महेश उलट अवनीलाच ओरडतो की हे बघ, तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस आणि गाडीत जाऊन बस. त्यावर अवनी विचारते की दादा, चूक ही चूकच असते ना? अरे चूक आपली झाली म्हटल्यानंतर माफी मागायची आणि पुढे चालायचं. त्यात भांडत बसायची काय गरज आहे? महेश पुढे येतो आणि राजाला विचारतो, हे बघ, तुझं जे काही नुकसान झालं असेल ते किती झाले ते सांग, नुकसान भरपाई देतो. त्यावर राजा मनाचा मोठेपणा दाखवायला जातो. म्हणजे अवनीसमोर इम्प्रेशन झाडायला जातो. तो सांगतो की नाही साहेब, माझ्यापेक्षा जास्त नुकसान तर तुमचंच झालं आहे. तुम्ही सांगा, मी भरतो नुकसान भरपाई. त्यावर अवनी म्हणते की एक मिनिट, चूक ज्याची झाली त्याच्याकडूनच नुकसान भरपाई घ्यायला हवी आहे ना? आणि दादा नुकसान भरपाई देतोय तर ती घ्या. महेश त्याला सांगतो की एक मिनिट, हे बघ, नुकसान भरपाई मी तुझी देतोच आहे. तू प्लीज गाडी मागे घेतो का, म्हणजे आमचा रस्ता मोकळा कर. आता विमान गाडीत बसणार. अवनी मुद्दामच म्हणते की दादा, तू गाडी चालवतोस का? काय आहे, एकतर नो एंट्रीमध्ये गाडी घातली आपण, आता रिवर्स पण तूच घे. आता गुपचूप सर्वजण गाडीमध्ये बसतात आणि स्वतः महेश गाडी रिवर्स घेतो आणि दुसऱ्या रस्त्याने गाडी घेऊन जातो. पण राजाला त्याला काय होते कळत नसतं. मनातच तो विचार करतो की देवी, काहीतरी घडून राहिले. तू काहीतरी संकेत देतेस ना मला, म्हणजे माझ्या आयुष्यात येणारी हीच आहे ना ती. आणि राजाला तो संकेत अचूक कळलाय बरं का. काही वेळानंतर राजा घरी येतो. सगळ्यांची नजर त्याच्यावरती असते आणि राजा अवनीच्या विश्वात हरवलेला. राजा मनातच विचार करतो की आजचा दिवस अगदी गार्डन झालाय. देवी आई, आता लवकरच तुझ्या दर्शनाला यावं लागतंय, तेही अगदी जोडीनं. आणि त्यालाच पाहणं राहिलेलं नसतं. त्याच्या नजरेसमोरून मनातून अवनीचा चेहरा जात नसतो. एकटाच हसत असतो आणि बाकी सगळे त्याच्याकडे वेड्यासारखे बघतात. आता राजा पाठीमागे वळतो आणि त्याला भान रचता राहिलेला. तो घराच्या बाहेर जाणार. अण्णा त्याला सांगतात की दिस साईड टर्न, इधर इधर. नाही म्हणजे या एरियात ना आपलं फक्त एकच घर आहे. त्यावर राजा विचारतो की अच्छा, टोचा मारताय मला? अण्णा, पण आज तुम्हाला सगळं माफ आहे. पब्लिक, आय एम द बॅक. आया हे राजा आणि तो नाचायलाही लागतो. पण सगळ्यांचे उदासलेले चेहरे पाहून त्याचाही चेहरा पडतो. राजा येऊन विचारतो की काय झालं? तेव्हा धन्या सांगतो की पोरीकडचे यायचे आहेत आपलं घर बघायला. राजाला इतका आनंद होतो. तो विचार करतो की काय म्हणजे पोरीकडच्यानं आपल्याला यशोदा पसंत पडला? अरे मग बँड बाजा बोलवा, वरात काढा, नाचू आपण. पण सिच्युएशन काय आहे ते राजाला कळतच नसतं. तो थोडा शांत होऊन पुन्हा अजून तशीच मस्ती करतो. तो यशोदाला चिडवतो, डिवचतो, विचारतो की काय झालं आहे? अरे म्हणजे तारीख ठरली आहे की काय? त्यावर पाण्या इतकं चिडतो त्याच्यावरती, या आशिकचं काय करायचं? याला सिच्युएशन नाही कळून राहिली. यशोदा राजाला समजावतो की तुला नाही सिच्युएशन कळून राहिले. इतक्यातच वरचं एक कौलं पडतं आणि ते खाली जेव्हा पडतं ना तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. राजाला आता यशोदा समजावतो की हे सगळं, अरे ते पोरीकडचे घर बघायला यायचे आहेत, आपण त्यांचा पाहुणचार चांगलाच करू, पण घराचं काय? त्यावर राजा म्हणतो की अरे गुत्तेदार साहेब, अहो तुम्ही एवढे मोठे गुत्तेदार, काय नाही, पुढे मस्त घराला रंगरंगोटी करू.
मस्त पुट्टी बिट्टी मारून घेऊ, डागडुजी करून टाकू की. म्हणजे राजाच्या डोक्यात अजूनही काही शिरत नाही आहे. तेव्हा धन्या समजावतो की पण आत्याचं काय करायचं. राजा मनात विचार करतो की आत्याची गणगण तर आहेच, पण तो दुसऱ्याच एखाद्याला हसून सांगतो की अरे आत्याचं करू काय तर चला. देवीचा आशीर्वाद मिळाला आहे तर मग देवीने इंडिकेटर ऑन केलं म्हटल्यानंतर सगळं ग्रीनच असणार आहे आपल्यासाठी. अरे बाबा नका काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे. राजा अजूनही पॉझिटिव्ह असतो आणि त्याच्या मनातून अवनीचे चित्र जात नसतं काही केलं. आणि तिच्याचमुळे तर राजाच्या चेहऱ्यावरती इतकं हसू, इतकं तेज आहे. पाण्या आता पुन्हा चवतातो. काय चांगलं होणार आहे सांग बरं. असं बोंबलून ना काही बी होत नसतंय. त्यावर राजा मुद्दामच म्हणतो की बोलला, हा दुसरा निगेटिव्ह बोलला. अण्णा विचारतात की मग पहिलं कोण आहे. राजा सांगतो की तुम्ही आहात. आणि राजा इतकं पॉझिटिव्ह असतो, तो म्हणतो की चला अरे कशाला काळजी करताय तुम्ही, आपल्याकडे ना 10 कामाचे हात आहेत आणि एक मिस्त्रीचं डोकं आहे, सगळी डागडुजी करून टाकू चला. त्यावर आता धन्या विचार करतो की म्हणजे घराचं काहीतरी चांगलं होणार आहे. आणि सामान आणण्यासाठी राजा धन्याला गाडीत घेऊन जातो. आता घराची डागडुजी करायची हा विचार करूनच जातो. आता त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं नमिताने. राजा म्हणतो की वहिनीला वडे काय शिकवले, तर वहिनी लगेच इम्प्रेस झाले की. धन्या म्हणतो की चला म्हणजे आता दादा घरी आल्यानंतर वहिनीला सगळा स्वयंपाक शिकवणार. नमिता विचार करते की मी चित्ती असताना दुसरी वहिनी. आता ना यांच्या घराचं जर काय चांगलं झालं तर मग ते यशाचं लगीन होईल आणि तेच नको आहे हिला. नमिताच्या डोक्यात आता घाणेरडा प्लॅन शिजतो यशाचं लग्न मोडण्यासाठी. इकडे अवनी विवानच्या घरी आलेली असते. महेश गाडी त्याच्या घरी घेऊन येतो आणि विवान त्याची आई चिडून रागाने निघून जातात. जाता जाता तिची आई झळझळीत कटाक्ष टाकते अवनीवरती. अवनीला फरकच पडत नाही या, उलट ती कानात हसते. महेश इतका चिडतो, सगळं तुझ्यामुळे होतंय. विवानची समजूत घालायला तो त्याच्या मागे मागे जातो. त्यावर स्वातीसुद्धा म्हणते की अवनी काय केलं ते, अगं तुझ्यामुळे चिडला तो. त्यावर अवनी विचारते की मग मी काय करू. तेव्हा स्वाती सांगते की अगं जाऊन समजव त्याला, अगं अशाने लग्न मोडेल. त्यावर अवनी विचारते की काय खरंच. अगं मग बरं झालं ना, कशाला जायचं आहे त्याच्या मागे, असंही पण लग्नच मोडायचं आहे ना आपल्याला, चला आपापल्या घरी जाऊयात. स्वाती समजावते की अवनी आगाऊपणा नको करूच. अगं वेडी आहेस का बाबा, चिडतील तुझ्यावरती. स्वाती अवनीला जबरदस्ती घरी घेऊन जाते विवानच्या. इकडे नमिताला आता लक्षात येतं की प्लॅन काय आहे ते. म्हणजे यशादाचं लग्न मोडायचं असेल तर जेव्हा तिची आई सुलू आत्या आणि दत्तू काका दोघेही घरी येतात ना, मुद्दाम फोनवरती बोलण्याचं नाटक करते मैत्रिणीची. अगं हां मला नाही येता येणार आहे ट्रिपला. अगं असं काय करतेस, माझ्या घरी कार्य निघालं आहे, माझ्या मोठ्या मामाच्या मुलाचं लग्न ठरलं आहे ना, दोन्हीकडूनसुद्धा होकार आला आहे. आता म्हणजे तेच घराचं आपलं काम चालू करणार आहेत ते, रंगरंगोटी टाकटूची थोडी शुभलाभ वगैरे. अगं मंगलकार्य आहे मंगलकार्य, दारात मांडव पडणार आहे माझ्या मामाच्या, हां म्हणून नाही येता येणार. आणि ती हे सगळं नाटक करते. सुलुवात तिला जवळ बोलावते, नमे इकडे का. सुलुवात विचारते की नमे कुठल्या मामाबद्दल बोलत होतीस का. नमिता पण इतकी आगाव आहे, मुद्दामच म्हणते की अगं मला तर फक्त 2च मामा आहेत. आता दत्ता मामाचं तर काय नाहीच आहे, मग राहिला कोण, धोंडे मामा मोठा मामा. अगं त्याच्या पोराचं यशदाचं लग्न ठरलं आहे ना. पोरं लई खुश होते बघ आणि म्हणत होते की यशाचं लग्न ठरलं आहे, दोन्हीकडनं होकार बी आला आहे. आणि घराच्या डागडुजीचं सामान आणण्यासाठी राजा आणि धने पण गेले होते की. आता मी फक्त ऐकणारा यशा आणि त्याच्या बायकोचं उखाणं. तसं बी तुम्हाला सारखं म्हणत होतीस की त्या यशासोबत बोलू नकोस. आता नाही बोलणार, त्याचं लग्न ठरलं आहे ना. आता त्यांनी बांधकाम पण काढले. म्हणजे नमिता मुद्दामच त्या दोघांचे कान भरते, त्यांच्या विरोधात फितवते, कारण हिला यशादासोबत लग्न करायचं आहे. आणि प्रेक्षकांनो भाग इथेचा संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. आता सुरुवात त्याला खरंच वाटत नसतं की यशाचं लग्न ठरलं. तिला तर वाटतं की तिचा शाप भवायला पाहिजे होता, मग का नाही लागला. आणि आता डागडुजीचं काम करायला पोरं सुरुवात करतात खरी, पण तिथेच सुरुवात आणि दत्ता काका तडमडतोच.
आणि दोघंही त्यांच्या कामाच्या आड येतात. तिकडे विवान भडकलेला असतो. अवनी त्याला शांत करण्याचा जराही प्रयत्न करत नाही. त्यावर तिची सासू उलट तिच्यावरतीच आरेरावी करते. चूक कोणाची का असेना, नवऱ्याचीच बायको बाजूने घेतली पाहिजे. आणि ठणकावून विवान पण तेच सांगतो की त्याची चूक नव्हतीच. पण चूक सरळ सरळ कोणाची होती हे प्रत्येकाला माहितीच आहे. मग आता या सगळ्यातून अवनी कशी बाहेर पडेल आणि दांगटांच्या घराला खरंच बाईचा आशीर्वाद लागेल का, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, या नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा.